नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जीवा मध्ये मध्ये बोलत असतो. त्यामुळे आता लगेचच मानिनी त्याला ओरडते, तू कशाला तिचा डाव खेळतो आहे, ती खेळ तिची आता तू जरा जास्तच करतोय आणि असंही तू इथे थांबला तर आमचा डाव फसेल. त्यामुळे जीवा म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं आहे. तर तेवढ्यातच आता लगेचच पुढे दोघे जणी पुन्हा विषय बदलतात आणि तू तुझं तुझं वाचन कर असं सांगतात, आमच्यामध्ये बोलू नको. आणि इकडे मात्र आता नंदिनी एक युक्ती लढवते. ती मात्र इयरफोन आता एक मानिनीच्या कानात देते आणि एक स्वतः घालते. जीवाचं लक्ष नसतं दुसरीकडे. फोन मात्र आता ती पार्थला लावते. त्यानंतर मात्र पार्थ आणि मुकुंद कॉफी घेत असतात. तर कॉफी घेताना मात्र पार्थचा फोन वाजतो. तेव्हा आता मुकुंद म्हणतो, कदाचित तो जीवा गेला असेल आणि आपल्याला बोलवला असेल म्हणून फोन करत असेल, तर तू फोन उचल. तर एवढ्यातच आता पार्थ फोन उचलतो आणि तो समोरनं विचारतो, गेला का जीवा, येतो आम्ही आता. तर मात्र नंदिनी इकडे हसून म्हणते, नाही नाही, तुम्हाला अजून चालच कळलेली नाही, इथे शत्रू अजूनच आहे. तर तेव्हा मात्र आता ती काय बोलत असते हे त्यांना कळत नाही. म्हणून लगेच जीवा म्हणतो, ए टॉक टाइम जरा कमी बोल की, किती बोलतेस तू. आणि हा गेम बोलायचा नसतो, बुद्धीने खेळायचा असतो. त्यामुळे आता या दोघांच्या लक्षात येतं की अजून जीवा तिथेच आहे आणि त्याला या दोघी जणी शत्रू म्हणत आहे. त्यानंतर मात्र आता दोघेही जण कोड्यात बोलू लागतात आणि इकडे मात्र त्यांना समजत असतं. दुसरीकडे मानिनी घोडा आणि हत्तीचा विषय करते. तर तेव्हा काहीच कळत नाही म्हणून दोघे पुन्हा भांडू लागतात. इकडे उंट तुझ्या बायकोला म्हटली तुझी आई असं पार्थला मुकुंद बोलतो. तर तेव्हा तो म्हणतो, माझ्या बायकोला काही बोलायचं नाही. तर तेव्हा मात्र मुकुंद म्हणतो, असं असतं का, बायको आली म्हणजे लगेच काकांना विसरायचं का. आणि त्यावर मात्र आता दोघांचे वाद सुरू होतात. इकडे मात्र आता पुढे दोघी जण त्यांना थांबवण्यासाठी पुन्हा कोड्यामध्ये बोलतात. तर जीवा म्हणतो, काय चाललंय तुमचं, बुद्धीचा खेळ ना, किती बोलता तुम्ही, मला तर काहीच कळत नाहीये. तेव्हा मात्र आता मानिनी त्याला ओरडते, मलाही असं वाटतं आहे, तुझं सगळं लक्ष आमच्या बोलण्याकडेच आहे, तू तुझं वाच ना, जाऊ दे आपण बाहेर जाऊया. तर लगेच मानिनी म्हणते, कशाला, आपण कशाला बाहेर जायचं, ही रूम माझी आहे, त्याला त्रास होतो आहे ना, मग त्याने बाहेर जावं. इकडे मात्र आता जीवा म्हणू लागतो की मी पण नाही बाहेर जाणार, मला काही त्रास होत नाहीये, मी बसतो इथे वाचतो. आणि आता त्यामुळे त्यांची प्लॅनिंग होती. त्यानंतर मात्र दोघे जणी इयरफोन काढतात आणि आता इयरफोन काढल्यावर मात्र लगेचच उठून उभ्या राहतात. आणि इकडे मात्र आता गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे, चल नंदिनी असं ती म्हणू लागते. तर जीवा म्हणतो की चल लवकर, मी तुला गोळ्या देतो. तर मानिनी म्हणते की कशाला गोळ्या वगैरे देतो, तिची ती घेईल, तू नको हे करू, जाग नंदिनी, तू घे तुझ्या तू गोळ्या. दुसरीकडे काव्याला मात्र रम्याचं बोलणं आठवत असतं की तुझ्यासाठी कोणीच काही करत नाही, नंदिनी ताईवर हल्ला झाला म्हणूनच सगळ्यांनी केलं. आणि या गोष्टीचा राग मात्र आता तिला येत असतो. घडलेल्या सगळ्या घटना एकदा पुन्हा तिला आठवत असतात आणि ती खूपच संताप करत असते. दुसरीकडे मात्र आता लगेचच नंदिनी तिथे उठून जाते. तर जीवा तिथे येऊन बसतो, चल आता आई आपण दोघं जण खेळूया. तर लगेचच आता मानिनी म्हणते, नाही रे, आता मला कंटाळा आला आहे, आता नाही खेळायचं मला, असं म्हणून ती निघून जाते. तर इकडे मात्र जीवा म्हणतो, काय चाललंय काय कळतच नाही. दुसरीकडे आता नंदिनी आपल्या रूम मध्ये आलेली असते आणि ती औषधं घेते. तेवढ्यातच तिच्या मागोमाग काव्य येते आणि काव्य आता तिला विचारते, नंदिनी ताई बरं वाटतंय का तुला आता. तर ती होकार देते, अगं बरं वाटतं आहे आणि जीवानी माझा गरम पाण्याने हात शेकून दिला, त्यामुळे आता जरा मला हात पण हलवता येतो आहे. इकडे काव्याला मात्र अजूनच राग येत असतो. तर दुसरीकडे आता नंदिनी म्हणत असते, काय झालं आहे. तेव्हा आता रम्याची भाषा मात्र काव्या बोलू लागते, बरोबर आहे, तुला सगळ्यांचा सपोर्ट आहे, माझ्यावर हल्ला झाला तेव्हा कोणालाच काही पडलं नव्हतं, पण तुझ्यावर झाला तेव्हा लगेचच दोघं लढायला गेले. तर इकडे नंदिनी म्हणते, नवरा म्हणून जीवानी माझ्यासाठी जे केलं होतं त्यांचा हक्क आहे, पण पार्थ माझ्यासाठी गेले नव्हते. हो, ते माझे धीर म्हणून माझी काळजी त्यांना वाटली असेल, पण ते फक्त तुझ्यासाठीच तिथे आले होते. मग त्यामुळे आता काव्याला पार्थ जे बोलत होता ते सुद्धा आठवत होतं की तो काव्याच्या पण जीवावर आलेला आहे. त्यामुळे आता त्यांनी जीवावर हे केलं, तिच्या हल्ला केला, त्यामुळे आता मी त्यालाही सोडणार नाही. ह्या गोष्टी मात्र आता त्याला आठवू लागतात आणि लगेचच काव्या विचार करते, हो नंदिनी ताई बरोबर बोलते आहे. त्यामुळे आता नंदिनीची काय बोलणं आहे ती पुन्हा एकदा ऐकते. नंदिनी म्हणते, तुला त्रास कसला होतोय हेच कळत नाही, मला तर असं वाटतंय तू एकदा काय आहे ना ते बोलून टाक शेवटचं आणि पुन्हा पुन्हा त्या विषयात जाऊच नको. तर आता लगेचच पुढे इकडे काव्या म्हणते, हो बरोबर आहे तुझं, माझं चुकलं, मी आता असं नव्हतं बोलायला पाहिजे आणि मला असं नव्हतंच बोलायचं, पण मात्र
इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवीन मी, आता मी काय बोलायचं ना ते थेट बोलेल. तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे, तर तेव्हा ती म्हणते काही नाही. तर पुढे नंदिनी वाढदिवसाचं प्लॅनिंग सांगते आणि आपल्याला फार्म हाऊसवर जायचं आहे. तर तेव्हा लगेचच ती बोलते फार्म हाऊस म्हणजे कुठलं, पनवेल जवळचं ना? तर नंदिनी म्हणते हो, तुला कसं माहिती? तेव्हा काव्या म्हणते नाही, ते तुमच्या साखरपुड्याच्या वेळेस जीवाच्या तोंडून ऐकलं होतं. तर तेव्हा नंदिनी ठीक आहे म्हणते. दुसरीकडे मात्र आता आपण चौघत जायचं आहे हे ऐकल्यावर मात्र काव्या खुश होते आणि येते मी असं सांगत तिथून बाहेर पडते. दुसरीकडे मात्र रम्याच्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि ती पायऱ्या उतरत असते. तेवढ्याच समोरनं जीवा येतो. त्याचं मोबाईलमध्ये लक्ष असतं आणि त्यामुळे त्याचा धक्का काव्याला लागतो आणि इतक्यात मात्र आता तो पुढे निघून जात असतो. परंतु काव्य त्याचा हात पकडते आणि म्हणते थांबा हो नंदिनीचे जीवा, एवढी काय घाई आहे तुम्हाला? सतत काय धडपड करत असतात? पण आता सगळ्यांना असं वाटत असेल मी चिडचिड करणारी आहे, किती भांडणारी आहे, त्यामुळे माझी अशी इमेज तयार झाली. पण आता मात्र सगळ्यांना तसं काहीच वाटणार नाही. उद्या तुझा वाढदिवस आहे ना, मी तो स्पेशल बनवणार आहे. आधी जसं बनवायचंय ना तसं अजिबात नाही. सगळ्यात आधी मी तुला विश करणार, ओवाळणार आणि उद्या सगळ्यांसमोर मी आपलं सत्य सांगणार. म्हणजे बघू ना, सगळ्यांना कळवल्यावर त्यांना असंच वाटणार आहे की कशाला उगाच ते बिचारा पार्थला त्रास, जीवाची फरफड. त्यापेक्षा तू आजकालची मुलगी आहे, या काळातली, तू पटकन तुकडा तोड आणि पुढे हो. आणि यामुळे मात्र आता जीवा खूपच घाबरतो. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की काव्याने आता जीवाला धमकी दिलेली असते की काही झालं तरी सुद्धा आता तुमचा वेळ हा संपलेला आहे आणि मी आता उद्या सगळ्यांना सांगणार आहे. दुसरीकडे काव्या मंदिरात जाऊन येते, त्यामुळे घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटतं. तर मात्र ती सांगते हो, मी जाऊन आले आहे. पण असलं कुठलं काम होतं तुझं असं विचारतात. तेव्हा मात्र ती म्हणते हो, होतं महत्वाचं काम. तेवढ्यात जीवा येताना दिसतो. तर लगेचच ती म्हणते महत्वाचं म्हणजे इतकं महत्वाचं काम आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही, पण आता मात्र ते लवकरच तुम्हाला कळणार आहे आणि जेव्हा ते काम पूर्ण होईल ना तेव्हाच मात्र मी सगळ्यांना सांगणार आहे. हे ऐकून मात्र आता इकडे जीवाला प्रचंड घाम फुटतो. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र चौघेही जण पनवेलच्या फार्म हाऊसवर पोहोचलेले असतात. तेव्हा मात्र नंदिनी म्हणू लागते की मुकुंद काकांनी इथे येऊन सगळी तयारी केली होती आणि यामुळे आता इकडे जीवा खूपच घाबरतो की इथे काव्याच्या माझ्या आठवणी होत्या, त्यामुळे तो कारमधनं जोरातच पळत जातो. परंतु तिथे मात्र आता धावत गेलेला असतो. तर काव्य आता खूपच खुश होते की आता सगळ्यांसमोर सगळे सत्य येणार आणि नंदिनी आणि पार्थ सुद्धा काय झालं म्हणून त्याच्या मागे जातात आणि पुढे मात्र आता काव्या सुद्धा जाते. आतमध्ये गेल्यावर मात्र तिथे असलेलं सगळं डेकोरेशन बघून आता चौघांना पण प्रचंड धक्का बसतो. येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता पार्थ आणि नंदिनीच्या समोर काव्य आणि जीवाचं नातं येणार का, आणि मात्र आता काव्य सगळ्यांना आपल्या नात्याचं सत्य सांगू शकणार का. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.